तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि आज आम्ही एका स्पेशल ठिकाणी चाललो आहे। तर हे बघा आधी पण रेडी झालेला आहे, जस्ट आता घरातून निघणारच आहे। तर आज आहे आधीची स्कॉलरशिपची परीक्षा, म्हणून आम्ही स्कूलमध्ये चाललो आहे, म्हणजे ज्या ठिकाणी आधीला सेंटर भेटले त्या ठिकाणी चाललो आहे। आणि ज्या ठिकाणी सेंटर आलेलं आहे त्या स्कूलचा आधी मॅप लावतोय। खरं सांगायचं तर आता सगळं काही ॲडव्हान्स झालेलं आहे। पहिलं कसं होतं की कुठे जायचं म्हटलं तर ह्याला ॲड्रेस विचार त्याला ॲड्रेस विचार, आता तसं काही नाही। जस्ट मॅप टाकला की ॲटोमॅटिकली ज्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे त्या ठिकाणी आपण पोहोचतो आहे, म्हणजे तो मॅप आपल्याला पोहोचवतो आहे। सगळं काही ॲडव्हान्स झालेलं आहे, दुनिया बदलायला लागली आणि नवीन नवीन टेक्निक अजून यायला लागलेत। पुढे अजून काय काय येते काय माहीत। तर दुपारची वेळ आहे, ॲक्च्युली 1 वाजले दुपारचे आणि ऊन बघा, भरपूर ऊन आहे इथं। केरळामध्ये प्रचंड ऊन असतं आणि पाऊस पण तसाच असतो जोरात, म्हणजे इथं पावसाच्या बाबतीत पण सांगायला नको, उन्हाच्या बाबतीत पण नको, जबरदस्त ऊन आणि पाऊस इकडं असतो। तर आता आम्ही अर्धा तासात पोहोचेल, अर्धा तासाच्या अंतरावरती आहे ते स्कूल। तर शोधत चाललो आहे, म्हणजे आत्तापर्यंत आम्ही पाहिलेलं नाही ते स्कूल आणि किंवा त्याचं नावसुद्धा कधी ऐकलं नाही। जस्ट ते सेंटर आले म्हणून आम्ही शोधत चाललो आहे। तर हे बघा आता जवळच आहे स्कूल। तर फायनली आम्ही स्कूलमध्ये पोहोचलो आहे। हे समोरचं दिसते ते स्कूल आहे आणि याच ठिकाणी एक्झाम होणार आहे यांची। तर ह्यांचा असा रूल होता की 1:30 वाजता मुलांनी इथं हजर व्हायला हवं आहे। 2 ते 4:15 वाजेपर्यंतची एक्झामची वेळ असेल आणि तोपर्यंत आम्ही इथं आता वेट करतोय। बघा स्कूलच्या समोर यांनी भाजीपाला लावलाय, तुम्हाला दाखवते। केरळाचं स्कूल आहे आणि त्याच्यासमोर भाजीपाला पण छान मुलांकडून ॲक्टिव्हिटीज करून घेतात। तर हे बघू शकता तुम्ही, ही सगळे तांदूळ लावलेत त्यांनी, म्हणजे तांदळाची शेती आपण ह्याला म्हणू शकतोय। आणि मस्त लावले, म्हणजे व्यवस्थित डिझाईन बनवून स्कूलच्या समोर। मला वाटतं हे सगळं मुलांकडून करून घेत असतील किंवा मुलांना समजण्यासाठी कसं लावतात किंवा लावल्यानंतर कसं ते येतं ते सगळं दाखवण्यासाठी त्यांनी हे केलं असेल सेटअप असं वाटतंय। आणि इथं बघा ही भोपळा आहेत, त्याला आपण मराठीमध्ये भोपळंच म्हणतो बहुतेक, मला तरी याचं प्रॉपर नाव माहीत नाही, मी भोपळंच म्हणते। प्रॉपर याचं नाव माहीत असेल तर नक्की कमेंट्स करा। तर याला बहुतेक मल्याळमध्ये वेळरिके असं म्हणतात, सांबारमध्ये घालतात, ह्याच्यापासून तोरणसुद्धा बनवतात आणि भरपूर लकडले। पलीकडच्या साईडला क्रिकेट सुरू आहे आणि आधीचे पप्पा पण क्रिकेट खेळायला गेलेत आणि मी इथं व्हिडिओ काढत होते। साईडलाच एवढे सगळे पचक्करीचं सेटअप बघितल्यानंतर व्हिडिओ काढावासा वाटला, कारण नवीन काहीतरी आहे। आणि इथं यांनी बकेटमध्ये सगळं लावलं, हे बघा, म्हणजे जास्त ह्याच्यासाठी इन्व्हेस्टमेंट केलेलं नाही, खर्च अजिबात नाही। जी बकेट पेंटची पडलेली असतात त्याच्यापासून त्यांनी त्याचा चांगला वापर केलेला आहे। आणि इथं पाहू शकता वांगी लागलेली, वांग्याची झाडं भरपूर लावलेली आहेत, भेंड्या आहेत, भोपळ्याची झाडं आहे, आतमध्ये मिरचीची सुद्धा झाडं लावलेत त्यांनी। तर इथं पाहू शकता की केरळामध्ये माती नसते, अशा पद्धतीची रेती असते। तर केरळामध्ये तुम्ही कुठेही बघाल तर अशी ही रेती तुम्हाला जास्त करून बघायला भेटेल। आणि माती म्हणजे जास्त कृषीचा भाग असतो त्या ठिकाणी माती तुम्हाला बघायला भेटेल, बट टाऊनमध्ये ते तुम्ही बघितलं ना तर अशाच पद्धतीची जास्त करून रेती बघायला भेटेल। अशी भाजीपाला लावलाय त्यांनी, मस्त आहे ना। आणि अजून इथे एक आपल्याला वांग्याचं झाड दिसलंय, हे बघा, वांगी किती छान लागलेत बघा इथे, हे बघा। चला अजून पुढे भरपूर भाजीपाल्याची झाडं आहेत, ते पण तुम्हाला दाखवते। आणि इथं आल्यानंतर एक वेगळा पॉझिटिव्ह वाईब आला, मस्त वाटलं, म्हणजे असं वाटत होतं की आम्ही शेतामध्ये आमच्या मळ्यातच फिरतोय का काय, असं वाटत होतं। खूप दिवसातून असं हे बघायला भेटलं आणि भाजीपाला पण भरपूर लागला आहे। जस्ट इथं हिरवंगार आणि मस्त वाटतंय फिरताना, ऊन आहे कडक तरी पण मस्त वाटतंय। हे बघा साईडने त्यांनी झेंडूची फुलं लावलेत, म्हणजे झेंडूची झाडं लावलेत आणि त्यालासुद्धा भरपूर फुलं लागलेली आहेत। असा हा व्ह्यू आहे इथला। आणि इथं तुम्ही पाहू शकता लाईनने त्यांनी बकेटमध्ये वांग्याची झाडं लावलेली आहेत, अशी लाईन केली आहे। आणि त्या झाडांना सुद्धा लकडून वांगी लागलेत आणि इथं गोल वांगी नसतात, अशीच ही लांबती वांगी भेटतात। तर इकडच्या साईडला ह्या वांग्यापासून तोरण बनवतात किंवा सांबारमध्ये पण टाकतात ही वांगी, पण याची वेगळी टेस्ट असते, आपल्या तिकडची वेगळी असतात। राऊंड वांगी छान लागतात, ती टेस्टी असतात। आणि पुढच्या साईडला पाहू शकता, पुढच्या साईडला सुद्धा त्यांनी पेंटच्या बकेटमध्ये भेंड्या लावलेल्या आहेत।
आणि इकडे सदाफुली बघितलं ना असं मनातून एक चांगली वाईब येते. म्हणजे सदाफुली प्लॅन्टचं महत्त्व भरपूर आहे. प्रत्येकाने आपल्या घराच्या समोर सदाफुली लावायला पाहिजे, तसं ते शुभ मानलं जातं. हे बघा इथं सुद्धा भरपूर वांगी लागलेली आहेत. असं वाटत होतं की तोडून घ्यावं, बट स्कूलमध्ये हे सगळं लावलं आहे त्यामुळे तोडून घेऊ शकत नव्हतो. आणि भेंड्या पण बघा छोट्या छोट्या लागायला लागलेत आता भेंड्या. आणि मी सुद्धा घराच्या समोर असं सर्व लावलेलं होतं. छोटंसं किचन गार्डन तयार केलेलं होतं, तर त्याचं पण मी कधीतरी व्हिडिओ दाखवेन तुम्हाला. बट आता फक्त आमच्या घरासमोर आयुर्वेदिक प्लॅन्ट्स आणि मिरचीची झाडं, फ्रुट्सची पण भरपूर झाडं मी लावलेत. नंतर कधीतरी डिटेलमध्ये दाखवेन. आणि इथं आहे नारळाचं झाड. तर केरळामध्ये तुम्ही कुठेही बघितलं तर नारळाची झाडं तुम्हाला दिसतील. नारळाची आणि केळीची झाडं कॉमन आहेत, म्हणजे कंपल्सरी सगळ्यांच्या घरासमोर ही 2 झाडं असतातच. तर हे बघा ह्या साईडने असा हा व्ह्यू दिसतोय. आणि आधीचे पप्पा पण आता म्हटलं की बघू जरा भाजीपाला कसा लावला त्याने बघूया, म्हणून आम्ही आता अजून रिटर्न चाललो आहे बघायला. 1:30 वाजताही त्यांनी इथे यायला सांगितलं होतं स्कूलमध्ये. 1:30 वाजल्यापासून ते चेकिंग करून नंतर मुलांना सोडणार होते आत. तर आम्ही इथं 1:30 वाजता पोहोचलो होतो आणि नंतर 4:15 वाजेपर्यंत आम्हाला इथं बसायचं होतं. तर आपण स्कूलमध्ये फिरतो असं वाटत नाही, मळ्यात गेलो असं वाटते ना. ती तांदूळ आहे ना, तांदळाची हे आहे ना. हां बरोबर, मला तांदूळ आणि इथं एवढ्या वेळ बसावं लागेल, त्यामुळे आम्ही प्लॅन केला की आता थोड्याच वेळात आम्ही इथून निघणार आहे आणि नंतर 4 वाजता रिटर्न माघारी येणार आहे. कारण की आधीने जेवण केलं होतं, बट आम्ही जेवण वगैरे काहीच केलं नाही. म्हटलं जरा जेवण करून फिरून यावं, इथं उगाचच बसावं लागेल. आणि आज आहे संडेच्या दिवशी काहीतरी फिरण्याचा प्लॅन असतो आमचा नेहमी. आणि तसं पाहिलं तर आधीमध्ये आम्हाला कसलाच टाईम भेटत नाही कुठे जायचं म्हटलं तर, त्यामुळे संडे फुल एन्जॉय असतं. तर आता आम्ही चाललो आहे एका ठिकाणी जेवण करण्यासाठी, कारण भूक पण भरपूर लागले. तर म्हटलं जेवण करून घ्यावं. तसं पाहिलं तर टाईम पण भरपूर आहे आणि 4 वाजेपर्यंत आम्हाला इथं टाईम स्पेंड करायचं आहे कसा तरी, त्यामुळे म्हटलं अगोदर जेवण करावं. तर आम्ही आता जेवण करायला चाललो आहे. तुम्ही जर पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ह्या चॅनलवरती तुम्हाला केरळाचे टूरचे व्हिडिओज बघायला भेटतील. तर फायनली आम्ही हॉटेलमध्ये पोचलेलो आहोत. आणि हे बघा इथं फिश आम्ही खायसाठी स्पेशली आलो आहे. म्हणजे साधंसं हॉटेल आहे, घरातलं जेवण भेटतं इथं, म्हणजे घरचं फूड इथं म्हणतात. आणि बीटील फूड असं म्हणतात इथं, म्हणजे मल्याळम नाव आहे. आणि स्पेशली मासं खाण्यासाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे. म्हणजे ह्या ठिकाणी छान फिश भेटतात, त्यामुळे आम्ही इथं आलो आहे. आणि आता मस्तपैकी जेवण करतो आहे. तर दुपारी आम्ही इथं फिश घेतलेला आहे, चम्मीन घेतलेला आहे. आणि छोटे फिश असतात ना त्याला इथं कुळवा म्हणतात, तर ते पण घेतलेले आहेत. आणि आता मस्तपैकी पोट भरून जेवण करतो. आणि नंतर आम्ही तर इथून जवळच एक बोटिंगचा व्ह्यू पॉईंट आहे, तर त्या ठिकाणी आम्ही जाऊन 1-1.5 तास बसणार आहे. तर तो व्हिडिओ मी 2 दिवसांनी टाकेन, कारण आज जर टाकला तर एक 20-25 मिनटाचा व्हिडिओ होईल, त्यामुळे मी फक्त छोटा व्हिडिओ इथे टाकलेला आहे. तर रिटर्न आम्ही इथं आलो स्कूलच्या समोर आणि अजून 15-20 मिनटं कमी होती स्कूल सुटण्यासाठी. त्यासाठी मग आधीचे पप्पा म्हटलं की मी झोपतो. ते जरा वेळ झोपले आणि आम्ही इथं जस्ट थोडा वेळ वेट करत बसलो. तर थोड्याच वेळात आता आधीचं पेपरसुद्धा सुटेल, म्हणजे सुटला आहे. हे बघा, तर सगळी मुलं बाहेर यायला लागलेत, आधीसुद्धा आलेला आहे. तर ह्याचा जो दुसरा पार्ट आहे, आम्ही बोटिंगला गेलेलो, तो मी व्हिडिओ नक्की टाकेन, तर तोही नक्की पहा. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक यू फॉर वॉचिंग.